नमस्कार, मी डॉक्टर शिव योगिनी कुबेर. आयुष्यावर बोलू काही या संकल्पनेत आपण वेगवेगळ्या अशा व्यक्तिमत्वाला भेटतोय की जिथं आपल्याला या आयुष्याकडे बघण्याचा ना दृष्टिकोन थोडा बदलेल. ही काळाची गरज आहे की बऱ्याचदा असं होतं की आपण आयुष्याकडे कसं बघावं. अनुभव खूप वेगवेगळे असतात आणि आपल्याला त्यातनं शिकायला पाहिजे. आज असंच छानसं व्यक्तिमत्व आपण या प्रवासात आपण असंच छानशा व्यक्तिमत्वाशी आता भेटणार आहोत आणि मी स्टुडिओमध्ये वेलकम करते भाऊसाहेब काळे सरांना. नमस्कार. सर वेलकम. आय एम रिअली हॅपी की आज आपण एका छानशा विषयावर बोलणार आहे. तशी सरांची आणि माझी ओळख खूप जुनी, पण मला असं वाटतं की बऱ्याचदा असे व्यक्तिमत्व ना आपल्याला माहिती नसतात. तर आजच्या या प्रवासात माझा प्रयत्न असणार आहे की तुम्ही आयुष्याकडे बघण्याची एक संकल्पना नव्याने अनुभव करणार आहात. सरांचा जर परिचय द्यायचा झाला तर मला वाटतं की तो खूप मोठा आहे, पण त्यातल्या त्यात मला वाटतं की समाजासाठी खूप काम करणारं व्यक्तिमत्व म्हणून मी सरांना नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवेल. सरांची आभाळ बहुउद्देशीय संस्था आहे, ज्या अंतर्गत खूप वेगवेगळे कामं चालतात आणि मला आवडेल सर की आजच्या या छानशा आपल्या शेअरिंगमध्ये की तुमचा हा प्रवास कसा सुरू झाला. म्हणजे एकतर सुरुवात करेल मी तुमच्या बालपणापासून की सराउंडिंग कसं होतं, कोणत्या फॅमिलीतनं तुम्हाला हा सगळा स्कोप मिळाला, की ही प्रेरणा कुठून मिळाली की आपण समाजासाठी काही केलं पाहिजे. मी तसा मूळ गाव माझं जे आहे पिसादेवी आहेत, की जिथे मी आजही तिथेच राहतो. माझी जन्मभूमी, माझी कर्मभूमी हे मी पिसादेवीच आहे माझी. आणि मी एक सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातला, वेगवेगळ्या परिस्थिती बघितल्या, गावाकडची परिस्थिती बघितली, शेतकरी कुटुंबात मुलांचं संगोपन कसं होतं ते बघितलं, आईवडिलांनी आमच्यासाठी घेतलेले काबाड कष्ट बघितले, किंवा आईवडिलांनी ज्या परिस्थितीतून आम्हा सर्व भावंडांना लहानाचं मोठं केलं, शिकवलं आणि पुढे आम्हाला आवडेल त्या फील्डमध्ये स्वतःचे उद्योगधंदे उभारण्यासाठी त्यांनी आम्हाला परवानगी दिली, एक जबाबदारी दिली. आणि त्यातनं एक आनंद असा वाटतो की त्यांनी जो, मी असेल, माझी भावंडं असतील, त्यांनी जो विश्वास टाकला होता ना, तो विश्वास सार्थ करण्याचं काम आम्ही सर्व भावंडांनी केलं. आणि अभिमानाची गोष्ट आहे की त्यांना जे अपेक्षित होतं ते आम्ही करत गेलो. खरं तर आजच्या या दिवशी आज माझा भाऊ देखील नाही आहे आणि माझे आईवडील सुद्धा सोबत नाही. खरं तर म्हणतात ना की एका उंचीवरती तुम्ही गेलात की कुणीतरी कौतुकाची थाप देण्यासाठी पाहिजे असतं. ती एक कायम कमतरता, ती उणीव मला वेळोवेळी पदोपदी जाणवते. परंतु परत असं वाटतं की नाही, मी जे काही करतोय, जी काही मला प्रेरणा मिळते नवीन नवीन काम करण्याची, समाजामध्ये वावरताना आईवडिलांची ती शिकवण, ते संस्कार मला आठवत असतात. आणि मला असं वाटतं की हे मी नाही करत आहे, हे खरं तर ते माझ्याकडनं करून घेत आहेत. खरं. आणि त्यामुळे ती उणीव ती माझ्याकडनं ती भरून निघल्या जाते. म्हणजे मला तर असं वाटतं की थोडक्यात आपण याच्यातनं काय शिकायला पाहिजे. तर माझा जो प्रश्न होता की असं कोणतं सराउंडिंग होतं जिथून इच्छा झाली की आपण सामाजिक कार्य केलं पाहिजे, तर ते पहिलं तर पालकत्वच असतं. जोपर्यंत आपल्याला पालकच ते देणार नाही तोपर्यंत ते होत नाही. कारण आजकाल बऱ्याचदा मी बघते ॲज अ पॅरेंटिंग कोच, मुलांना ना आपलं आपलं करायची सवय लागली आहे. हे माझं, हे शेअर नाही करायचं. पण म्हणजे मला असं वाटतंय की जर सक्सेसफुल व्हायचं आहे आणि जर समाज कार्य करायचं आहे तर खूप मोठा पाठिंबा हा आपल्या पालकांचाच असतो, जसं तुम्ही बोललात. आणि दुसरी स्ट्रेंथ की किती जण हे ऐकत असतील की ज्यांना असं वाटतं की शेतकरी मग पुढे काय होणार. पण हा फॅक्ट आहे की एक इतकं छान सराउंडिंग, एक फार्मर जरी असले तुमच्या फॅमिलीचं सराउंडिंग, तरी तुम्हाला ते फ्रीडम होतं. जसं तुम्ही बोलताना बोललात की कधी रोकटोक नव्हती, जे पाहिजे ते करू दिलं, मिळत गेलं. कधी त्याच्यात आपल्याला असं नाही झालं की मनासारखं करायचं आणि नाही मिळालं. तर मला वाटतं की हे नक्कीच आपण सगळ्यांनी इथून एक टेक अवे नक्कीच घेतला पाहिजे की एखादी गोष्ट जर आज सक्सेस पर्यंत जातीये तर त्याचं मेन कारण आहे की आपल्याला फाउंडेशन कसं मिळालं, आपलं बालपण कसं गेलं. तर आपण ते नक्कीच सरांच्या शेअरिंग मधनं जाणून घेतलं. सर तुमचं शिक्षण काय मराठी माध्यमातनं झालं? माझं शिक्षण, प्राथमिक शिक्षण हे माझं गावची जी शाळा आहे, जिल्हा परिषद शाळा, त्या शाळेत माझं शिक्षण झालंय 1ली ते 7वीचं.
त्यानंतर 8वी ते 12वीचं शिक्षण माझं मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचं जे न्यू हायस्कूल हर्सोला आहे तिथे झालं. आणि नंतर मी ग्रॅज्युएशन केलंय BA मध्ये, जे की गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये केलंय. त्यामुळे माझं शिक्षण हे सगळं मराठी माध्यमातून झालंय. बरोबर. आणि आजकाल ना बऱ्याचदा पालकांना असं झालंय की सक्सेस मिळवायचं असेल तर आपल्याला भाषेचं काही लिमिटेशन येतं का? तर तुम्हाला काय जाणवतं? असं कधी जाणवलं तुम्हाला? अगोदर खूप वाटायचं असं की आपण मराठी माध्यमाच्या शाळेतनं शिकलोय. हम्म. मला पण एक अभिमानानं आज सांगावंसं वाटेल की मी जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलो, मराठी शाळेत शिकलोय. परंतु मी आज एक CBSE बोर्डचं इंग्रजी शाळा चालवतोय, वा. की जे आपल्याच भागामध्ये संभाजीनगरच्या बाजूला माझं जे गाव आहे पिसादेवी, तिथे मी AB इंटरनॅशनल स्कूल हे प्री प्रायमरी ते मी 12वी पर्यंत ते स्कूल चालवतोय. त्यामुळे मला भाषेची अशी कधी अडचण आली नाही. हे बघा, तुमची मानसिकता पाहिजे शिकण्याची आणि शिकवण्याची, करण्याची आणि करून घेण्याची. ती मानसिकता आपण जोपासली की सर्व काही तुमचं नीटनेटकं होतं. त्यामुळे भाषा हे एक माध्यम आहे. ठीक आहे, आपल्याकडे थोडंसं इंग्रजीला खूप प्राधान्य दिलं जातं आणि ते दिलंही गेलं पाहिजे, कारण बरोबर. ती एक जागतिक लेवलची भाषा आहे. तुम्हाला जर कम्युनिकेशन करायचं असेल सगळ्यांसोबत तर ते केलं पाहिजे. मी तो प्रयत्न करत असतो. ठीक आहे, मी परफेक्ट इंग्लिश बोलू शकत नाही किंवा मला 100% समजत नाही, परंतु मी तो प्रयत्न करत असतो समजून घेण्याचा आणि मला काय पाहिजे ते मी समजावण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्याला खूप सोप्या पद्धतीने लक्षात आलं ना की भाषा म्हणजे सगळं नाहीये. आज सरांचं एज्युकेशन जरी मराठी माध्यमातून झालं असेल तरी आज एक CBSE स्कूल सर इतक्या वर्षापासनं या संभाजीनगरमध्ये रन करतायत. बेसिकली मला या गोष्टीत खूप प्राऊड फील होत आहे की एक स्वप्न जे आपण बघतो ते पूर्ण होऊ शकतं आणि त्याच्यासाठी एक फाउंडेशन चांगलं पाहिजे. आणि जर ते स्ट्रॉंग असेल तर फक्त भाषा मॅटर नाही करत. मे बी सरांना तेव्हा इच्छा जरी असेल इंग्रजी माध्यमातली, पण आता ते स्वतःच एक शाळा चालवत आहेत आणि खूप वेगवेगळे अनुभव तुम्ही घेत असाल. आता सरांचा प्रवास बघता बघता त्यांच्या लहानपणापासून त्यांच्या शिक्षणापासून आपण त्यांच्या एका छान अचिव्हमेंट पर्यंत आलोय की एक CBSE पॅटर्नची स्कूल सक्सेसफुली इतक्या वर्षापासून चालते. सर, हे सगळ्या प्रवासामध्ये म्हणजे एक झालं शाळेचा प्रवास. बेसिकली मी तुम्हाला जेवढं ओळखते की बाबा तुम्ही सामाजिक क्षेत्रात खूप वेगवेगळी कामं करतात, तर ती जी एक प्रेरणा होती ती बेसिकली तुम्हाला काय वाटतं की कोणीतरी आयडियल होतं का? कधी कधी असतं ना की आपल्यावर असं काही संकट आले तेव्हा कोणी सोबत नव्हतं, मग आपण कोणासाठी तरी उभं राहावं. नेमकं असा काय प्रवास होता तुमचा? आपले आध्यात्मिक प्रवचनातून नेहमी सांगितलं जातं की देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हातही घ्यावे. हे तर खरं आपल्या संत महंतांनी सांगितलेलं आहे की ज्यावेळेस माझ्याकडे एखादी गोष्ट नव्हती त्यावेळेस मला ती कोणीतरी उपलब्ध करून दिली. आज माझ्याकडे जे आहे आणि मी ज्यांना ते देऊ शकतो ते मी दिलं पाहिजे, की यातनच एक समाज कार्याची गोडी निर्माण झाली, आवड निर्माण झाली. आणि मी तर एक काय म्हणतात ना, एक छोटासा कण आहे ह्या बाबतीत, की कुणाला मदत करत असताना. खूप मोठी मोठी उदाहरणं आहे आपल्या भारतभरात की जे खूप चांगल्या प्रकारे सोशल वर्क करतात. बरोबर. म्हणजे मला असं वाटतंय की तुमच्या या प्रवासात जे मला सगळ्यांपर्यंत शेअर करायचं आहे की तुमच्या आयुष्यातनं आम्हाला काय शिकायला मिळतंय, तर ज्यांनी आपल्याला मदत केली त्याचं रिटर्न आपण केलं पाहिजे, त्याचं अगदी एक बरोबर. बॅलन्सिंग झालं पाहिजे. आणि मला वाटतं हाच निसर्गाचा पण नियम आहे. म्हणजे निसर्गाला जेव्हा आपण एक बी देतो ना, तो रिटर्न मध्ये 1000 देतो. अगदी बरोबर. मग मला वाटतंय की हे ग्रॅटिट्यूड आहे की आपल्याला कोणीतरी हेल्प केली होती आणि त्यामुळे आपल्याला अशी एक भावना तयार झाली. तर तुमचे जे जे काही समाजकार्य आहेत वेगवेगळे, त्यात मला अगदी जे स्पेसिफिकली असं वाटतं की तुमची गावाबद्दलची ओढी खूप आहे. तुम्हाला असं ते माझं गाव ते खूप पुढे गेलं पाहिजे. कारण या प्रवासामध्ये काय आहे ना की समाजकार्य सगळे करतात, पण त्यातल्या त्यात आपण ज्या मातीत जन्माला आलो तिथलं एक ऋण वेगळं असतं, तिथलं कनेक्शन वेगळं असतं. म्हणजे तुम्ही ही शाळा एका खूप वेगळ्या ठिकाणी पण करू शकला असतात, पण तुमचा तो एक कुठेतरी उद्देश होता की आपल्याच जवळ म्हणजे त्या मुलांना पण सोय व्हावी. तर या सगळ्या याच्यामध्ये त्या मातीसोबतचं काय कनेक्शन आहे आणि बेसिकली या समाजकार्यामध्ये तुमचे पुढच्या काय काय वाटचाली आहेत? मी खरं तर याला समाजकार्य म्हणणारच नाही. काय असतं ना
की आपण जीवन जगत असताना चांगल्या गोष्टी करत जायच्या. आणि हा जो शाळेचा विषय म्हटले तुम्ही, की आभाळ बहुउद्देशीय संस्थेअंतर्गत जी आपण शाळा चालवतो, खरं तर, आणि तुम्ही अजून एक विषय काढला की भाषेचा, की काय होतं की ज्यावेळेस माझी मुलं छोटी होती, म्हणजे तो विषय आहे 2009 आणि 10चा, आणि त्यावेळेस संभाजीनगरमध्ये खूप कमी प्रमाणात सीबीएसई बोर्डच्या स्कूल होतात किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळा होतात. तर त्यावेळेस मी माझ्या मुलीचं ऍडमिशन घेण्यासाठी SBO शाळेत गेलो होतो. पण तिथे गेल्यावरती असं कळालं की त्यांच्याकडे फक्त 200च ऍडमिशन असतात, त्याच्यावरती ते देत नाहीत. मग मला कुठेतरी ते त्याची खंत वाटली, अरे शिक्षण घेण्यासाठी लिमिटेशन नकोय. मग माझ्यासारखे अनेक पालक असतील की त्यांना सुद्धा मुलांना शाळेत शिकवायचं असेल, इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवायचं असेल, परंतु ते त्यांना माहिती नसतं अगोदरच की प्रोसेस काय आहे ऍडमिशनची, कधी ऍडमिशन सुरू होतात, कधी संपतात. ग्रामीण भागामध्ये कसं होतं की जनरली जूनमध्ये ऍडमिशनची लगबग चालू होते, शाळा शोधणं आणि ऍडमिशन घेणं. मग त्या काळात मीही तसाच गेलो होतो, मला तिथं मुलांसाठी ऍडमिशन नाही मिळाले. परंतु मला असं वाटलं की मग का नाही आपणच आपल्या भागामध्ये, आपल्या गावामध्ये आपल्या मुलांसाठी एखादी चांगली शाळा चालू करायची इंग्रजी माध्यमाची. तेव्हा परिस्थिती खूप अशी काही चांगली नव्हती की आपण शाळा उभारू आणि ती चालवू. असं म्हटलं जातं की तुम्हाला जर समाजसेवा करायची असेल तर अगोदर तुम्हाला तुमचं घर चालवावं लागेल. ज्या दिवशी तुम्ही तुमचं घर व्यवस्थित चालवाल मग त्यानंतर तुम्ही बाहेर गेलं पाहिजे. परंतु ती एक द्विधा मनस्थिती होती त्यावेळेस. मी छोटा मोठा उद्योगधंदा करायचो त्यावेळेस, तर त्यातून ते असं वाटलं की आपण आपल्या भागासाठी शाळा चालू करावी, आणि त्याच खरं तर त्या उद्देशानं ते स्कूल चालू केलं होतं. आणि माझा उद्देश हा कधीच पैसा कमवणे हा नव्हता, की जसं एखाद्या उद्योगामध्ये पैसे टाकले आणि ते मिळाले. बरोबर. मला आजही अनेक जण माझे मित्र असतील किंवा काही अजून काही ओळखीचे लोक असतात की ते विचारतात मला, त्यांनाही खरं तर ते आपुलकीने विचारतात आणि त्यांना उत्सुकता पण असते की तुम्ही जी शाळा चालू केली ती बाबा काय रिटर्न मिळत आहे त्यातनं, किती इन्व्हेस्टमेंट केली. त्यावेळेस ते प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे खरं तर नाहीये आज पण. कारण मी जसं रिअल इस्टेटमध्ये काम करतो, तेवढ्या प्रमाणात जर तो पैसा, ती इन्व्हेस्टमेंट मी माझ्या उद्योगात, दुसऱ्या उद्योगात केली असती तर मला खूप चांगले रिटर्न मिळाले असते. साहजिक आहे. हा, परंतु माझी जी आवड होती, माझं जे ध्येय होतं ते पूर्ण करण्यासाठी मी त्या रिटर्न्स कडे कधीच नाही बघितलं. आणि माझे मित्र सुद्धा ते कबूल करतात की अरे बाबा तू याच्याऐवजी हा दुसरा व्यवसाय केला असता तुला खूप सारे पैसे मिळाले असते. पण मी एकच सांगतो त्यांना, मला तो आनंद मिळाला नसता, मला ते समाधान मिळालं नसतं. आणि मला पैशापेक्षा माणसं महत्वाची आहे, मला तो आनंद महत्वाचा आहे आणि ते समाधान महत्वाचं आहे, म्हणून मी हे सगळं करत असतो. बरोबर. म्हणजे तुमच्या समाज कार्याचाच मला वाटतं की एक पार्ट म्हणजे ही शाळा उभारणं आहे. आणि जसं मी म्हणलं की त्या मातीशी कनेक्शन आहेत तुमचे, तर म्हणजे अगदी तुम्ही त्या गावातच लहानाचे मोठे झालात. मग अशा कोणत्या कोणत्या लेवलवर तुम्हाला समाज कार्यासाठी, जसं तुम्ही म्हणलं की समाज कार्य मला म्हणायचंच नाहीये, ते गावच तुमचं आहे, पण कोणत्या कोणत्या वेनी तुम्ही आतापर्यंत तुमचा एक मीडिएटर म्हणून रोल निभावलाय, किंवा असं तुम्हाला वाटतं की हा ही गोष्ट करून घेतली असेल त्या निसर्गाने म्हणा, किंवा तुम्ही माध्यम बनलात, असे कोणते कोणते कामं होते आतापर्यंत? मी लहानपणापासून तसा सोशलच. मला आठवतंय की जिल्हा परिषद शाळेत मी शिकत असताना बऱ्यापैकी मी शाळा सांभाळायचो. म्हणजे ते सकाळची जो प्रार्थना असायची आणि तिथे ती ऑर्डर द्यायची असते ना, ती ऑर्डर मी द्यायचो. तर त्यामुळे मला वाटायचं नेहमी की अरे आपण काहीतरी वेगळे आहोत. छोटस तोडकं मोडकं भाषण 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, किंवा एखादं सूत्रसंचालनाची जर मला संधी मिळाली तर मी ती करत असत. आणि गावातली जी काही ज्येष्ठ मंडळी होती, जसं आज आमचं पिसादेवी गाव राहिलंच नाही खरं तर. पिसादेवी एक खरं तर निमशहरी झालेला आहे. परंतु 25 वर्षापूर्वीचा काळ हा वेगळा होता. एक अस्सल ग्रामीण भाग, शेती उद्योग, दुग्ध व्यवसाय, भाजीपाला व्यवसाय, हेच व्यवसाय चालायचे. बरोबर. आमचं एक साधारण 1300-1400 लोकसंख्येचं हे गाव.
आणि त्या लोकांमध्ये, त्या मातीमध्ये माझी जडणघडण झाली. आणि त्यावेळेसच्या लोकांचा भाव हा एकमेकांना मदत करण्याचा असायचा. पैसा हा विषय नव्हता, तो नगण्य असायचा. बरोबर. म्हणजे प्रत्येक जण एकमेकांना सांभाळून घ्यायचे. कोणाला मदत करायची असेल, सुख असेल, दुःख असेल, तर ते एकमेकांप्रती असलेला आदर, आणि आदर हा भीतीयुक्त होता खरं तर. म्हणजे आजकाल म्हणतो आपण की मुलांना भीती राहिली नाहीये, मुलं आदर करत नाही, परंतु त्यावेळेस तो होता आमच्याकडे कुठेतरी. ठीक आहे, आमच्याकडं नसेल, त्यावेळेसच्या लोकांकडे पुरेसा पैसा नसेल, पुरेसा भौतिक सुखसुविधा नसेल, परंतु त्यांच्याकडे होतं तो आनंद आणि तो समाधान होतं. त्या अशा ह्या मातीत माझी जडणघडण झाली आहे. त्यामुळे गावातले कुठलेही सार्वजनिक कार्यक्रम असू द्या, गणपती उत्सव असू द्या, नवरात्रीचा उत्सव असू द्या, गावातला सप्ताह असू द्या, गावची यात्रा असू द्या, किंवा कुठलाही जरी असेल ना, तर मी त्यात हिरारीने सहभागी होत होतो आणि त्यातनं आनंद मिळायचा. माझी एक आठवण सांगतो तुम्हाला की गावची यात्रेत आमचं सारखे एक 10-15 तरुणांचं एक मंडळ होतं. अच्छा. गावची यात्रा म्हटलं की आम्ही 2-3 महिन्याच्या अगोदर आम्ही सगळेजण एक नाटक बसवायचो. कारण मनोरंजनाची साधनं खूप कमी होती. टीव्ही असायचा, टीव्हीला लिमिटेशन होते कार्यक्रमाचे, त्यामुळे असले काही कार्यक्रम बघण्यासाठी सगळं गाव आणि गावातल्या परिसरातले लोक यायचे. तर आम्ही त्यावेळेस यात्रेसाठी नाटक बसवायचं. ते 3 तासाचं नाटक असायचं आणि त्यामध्ये मी वेगवेगळ्या भूमिका केल्या, वेगवेगळ्या पद्धतीने ते नाटकं आम्ही बसवलेत. म्हणजे असेच गावात कोणाचं लग्न असेल किंवा अजून काही गोष्टी असेल तर आम्ही सगळे एकत्रित यायचो, त्यातनं एकमेकांना मदत करायचो. आणि त्यावेळेस बऱ्यापैकी सगळ्यांचा शेती उद्योग, त्यामुळे एकमेकांना मदत करणं ते मी बघत आलोय आणि त्यातनंच ही प्रेरणा मिळत गेली की आपण खरं तर काहीतरी केलं पाहिजे आपल्या मातीसाठी, आपल्या लोकांसाठी. ठीक आहे, आज पिसादेवी गाव होतं, शहर झालं, ठीक आहे, गरजा बदलल्या, माणसं वाढली, परंतु मग आपणही आपली विचारसरणी बदलली पाहिजे की माझं गाव पण टिकून ठेवायचं असेल, माझ्या गावात जर सुखसुविधा द्यायच्या असेल तर त्या मी दिल्या पाहिजे. जिथे जिथं माझं काम पडेल मी तिथे तिथं सहभागी झालं पाहिजे. ज्या ज्या लोकांपर्यंत जाता येईल ते गेलं पाहिजे. आणि एक आपल्या गावाची एक ओळख आणि त्यात आपल्या खारीचा वाटा म्हणून आपण ते सहभागी झालं पाहिजे. खरंच म्हणजे मला तुम्हाला ऐकताना ही गोष्ट खूप म्हणजे महत्वाची वाटते की आपण ज्या मातीत जन्माला आलोय आणि तिथं जर हे सगळं आपलं डेव्हलपमेंट आपण केलं तर मला वाटतं की आपण फक्त ते आपल्यासाठी नाही, कुठेतरी आपण म्हणतो ना की या समाजाचं काही देणं आहे, तर प्रत्येकाने या गोष्टीची जर जाणीव केली की मी ज्या मातीतनं आलोय त्याचे माझे काही ऋण आहेत, तर ही डेव्हलपमेंट किती चांगली होईल. आज बऱ्याचदा मी भरपूर सक्सेसफुल लोकांना भेटते, पण सक्सेसफुल झाले ना की लोक गाव सोडून लवकर शहरात येतात. कारण सोपं होतं ना की बाबा पैसा आलाय, आता जे महत्वाचं साधन पाहिजे ते आलंय, मग ते गावाची आणि त्यांच्यातलं अंतर वाढायला लागतं. मग नंतर जे महिन्यातनं एक चक्कर व्हायची ती 3 महिन्यात आणि आता वर्षातनं होते. आणि मी थोडीफार एनर्जी फील्डमध्ये असल्यामुळे ना, परत कोणीतरी एखादा चांगला ज्ञानी किंवा पंडित भेटला ना, मग ते विचारतात ग्रामदेवतेला कधी गेले होते, कुलदेवतेला कधी गेले होते. आता हे जे गॅप यायला लागलाय ना, मला असं वाटतंय की ही एक गरज झाली आहे. म्हणजे तुमच्या स्टोरीतनं एक जो पुन्हा मला जे महत्वाचं सांगायचं आहे की एकतर मातीसोबत आपलं नातं, आणि प्रत्येक माणसाने जर ठरवलं की बाबा मी माझ्या परीने काय करू शकतो, म्हणजे त्याच्यासाठी गरजेचंच नाही की खूप पैसाच द्या, कोणी फक्त श्रमदान जरी, जसं तुम्ही बोललात की सुखादुःखात मी सोबत होतो, एखादा सप्ताह असेल तर आम्ही सोबत होतो, किंवा एखाद्या ठिकाणी कोणाला असं वाटत असेल की बाबा या दुःखाच्या वेळेस माझ्या आसपास कोण आहे तर तुम्ही तिथं होतात. तर मला वाटतं की ही खरंच प्रत्येक माणसाने आपल्या आयुष्यात याची जर जाणीव ठेवली ना, तर खरंच तो जो आपण म्हणतो ना की आजकाल तो समाज एकमेकांचा विचार नाही करत आहे, लोक खूप दूर झालेत, तर ह्या छोट्या छोट्या प्रॅक्टिस कमी झाल्यात म्हणून. आणि मला पुन्हा एकदा एका गोष्टीवर म्हणजे रिवाइज करायला आवडेल. तुम्ही एक शब्द वापरला होता की मला हे करून आनंद मिळतो, आणि जो आनंद आहे ना तो कोणत्याच पैशांनी नाही विकत घेत आहेत. आणि मला ह्या सगळ्या ह्याच्यात म्हणजे एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. मग बऱ्याचदा फायनान्शियल प्रॉब्लेमही आले असतील, म्हणजे जसं तुम्ही म्हणलात की मित्र, स्नेही परिवार सगळे तुम्हाला विचारायचे की बाबा हाच पैसा दुसरीकडे गुंतवला असता तर खूप कमवलं असतं. मग आई वडिलांची भूमिका काय होती तेव्हा?
किंवा घरातल्यांची स्पेसिफिक म्हणजे तुमच्या वाईफ असतील, तुमचे भाऊ असतील, त्यांच्याकडनं तुम्हाला काय ऐकावं लागायचं? खरं तर फायनान्शियल प्रॉब्लेम बऱ्याच वेळेस आले, परंतु ते म्हणतात ना की तुमचे जर कर्म चांगले असेल ना तर त्यातून तुम्हाला रस्ताही मिळतो आणि मार्गही सापडतात. आणि माझे जे काय आज सक्सेस असेल ना, खरं तर याचं सगळंच्या सगळं श्रेय मी माझ्या कुटुंबाला देईल. आई वडील असतील, माझी बायको असतील, माझे भाऊ असतील, माझी बहीण असतील, यांनाच देतो. कारण तेही माझ्या कडे एक वेगळ्या अपेक्षेने बघतात की आपल्या हा कुटुंबातला एक वेगळाच आहे बाबा, की हा करतोय ना, हा चांगलंच करणार. त्यामुळे त्यांनी कधी मला अडवलं नाही. उलट त्यांनी माझ्याकडनं काही चुका झाल्या आणि होत असतील तर त्यांनी थोडंसं बाबा सांभाळून जा, सांभाळून कर, व्यवस्थित बघून कर, असाच सल्ला दिला. परंतु कधीही कोणी माझ्यावरती रागवलं नाही किंवा त्यांनी वेगळ्या पद्धतीने मला ते सांगितलं नाही. एक आपुलकीच्या भावनेतनं त्यांनी मला ते सांभाळलं आणि ते आज सगळेजण माझ्या सोबत आहे, त्याचाही मला आनंद आहे. तर मला वाटतं की हे खरंच खूप महत्वाचं आहे की आपण सक्सेस किती मिळवतो हे जास्त महत्वाचं नाहीये, आपलं कुटुंब त्याच्यासोबत होतं का, म्हणजे अशा क्षणात पण की जेव्हा आपल्याकडनं काही गोष्टी नसतील चांगल्या झाल्या, आणि आजही की जेव्हा आपण त्या एका सक्सेस पर्यंत त्याला पोहोचवलंय. सर, हे सगळं करत असताना आता आपण शिक्षण क्षेत्राबद्दलच बोलतोय, ज्या कल्चरबद्दल आपण बोलत होतो की तुमचं लहानपण, तुमचं सराउंडिंग, एक झेडपीची शाळा जरी असली तरी तुम्ही म्हणलात एक आदरयुक्त भीती होती. आज तुम्ही पण एक शाळा खूप चांगल्या पद्धतीने चालवतायत. तुमचे पण शाळेची संकल्पना खूप वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही एक्सपिरियन्स करतात. पण इथं आता मुलांमध्ये बऱ्याचदा पालकांचा असा हट्ट असतो की त्यांनी एज्युकेशनच करावं, हेच करिअर त्यांना मिळालं पाहिजे, आणि बेसिकली ती माती, ते खेळणं, या सगळ्या गोष्टी दूर व्हायला लागल्यात. बिईंग अ लाईक अगेन ब्रेन एक्सपर्ट, मी गेल्या 18 वर्ष हे एक्सपिरियन्स करते की आजकाल मुलांमध्ये ना आजारीपणाचं प्रमाण वाढलंय, कॉन्फिडन्स कमी आहे, नाही तर ओव्हर कॉन्फिडन्स आहे, किंवा मोठ्यांचा तो आदर नाही राहिलाय, किंवा एखादे कोणी भावनिक दुखलं जरी असेल ना तरी आजकाल मुलांना वाईट नाही वाटत. जसं पहिले आपल्या ना की शेजारच्या घरी जरी काही दुःखाचं काही घडलं ना तर आपल्याला असं हुरहुर लागायची, अरे ते काका बरे होतील ना, अरे त्यांच्या घरात असं कसं झालं. आजकाल घराघरात पण नाही होत. तर मग ह्याबद्दल तुमचं काय ओपिनियन? खरंच हा विषय खूप मोठा आहे बरं का. आजकाल काय झालं, पालकांची मानसिकता, पालक काय बघतात तर एक चांगली शाळा, मोठी शाळा, आणि मुलांनी फक्त अभ्यास करावा, एवढ्याच तक्रारी असतात पालकांच्या. कारण मीही माझ्या शाळेत दर महिन्याला मीटिंग घेतो पालकांची, आणि मी मुद्दामून त्या दिवशी हजर असतो त्या मीटिंगला. भले काही जरी काम असेल तर मी थांबतो. परंतु ते येतात ना पालक, तर त्या दिवशी ते फक्त म्हणतात की हा घरी अभ्यास करत नाही, अभ्यास करत नाही. मी त्यांना सांगतो का, अरे बाबा तुम्ही त्याच्या अभ्यासाच्याच का मागे लागतात? फक्त अभ्यास म्हणजे सर्वस्व आहे का? त्याला कधी तुम्ही खेळू देता का? त्याच्याशी मनसोक्त गप्पा मारतात का? तर पालक म्हणतात नाही, आम्ही आमच्या कामात असतो, तो त्याचा अभ्यास करतो किंवा तो मोबाईलच बघतो. आणि आजकाल पालकांच्या तोंडून ना एक शब्द यायला लागला बघा, की तो डिप्रेशन मध्ये चाललाय. अगदी छोटे छोटे मुलांचे पालक सुद्धा येतात की मुलं डिप्रेशन. हा शब्द आलाच कुठून? बरोबर. आपण आपल्या लहानपणी एखादी चुकी केली तर आई वडील आपल्याला मारायचे, म्हणजे बदलून काढायचे अक्षरशः, तरी आपण दुसऱ्या मिनिटात चांगलं व्हायचो. परंतु आजकाल काय झालं, मुलांना रागवलं की मुलं ती चिडचिड करायला लागतात. खरं तर मला असं वाटतं की हा दोष आपल्या शिक्षण पद्धतीचाही असावा आणि तो आपलाही असावा कुठेतरी. आई वडील म्हणून असेल किंवा शिक्षक म्हणून असेल, आपण फक्त आणि फक्त टार्गेट करतोय की मुलांनी चांगलं शिकलं पाहिजे, परंतु त्याला आपण खेळायला वेळ देत नाही, त्याची शारीरिक क्षमता बघत नाही, त्याची मानसिक क्षमता बघत नाही. ते जर बघितलं आपण तर नक्कीच हे बघा, प्रत्येक मुलामध्ये काही ना काही चांगल्या गोष्टी असतात. आणि दुसऱ्याच्या मुलांनी जे केलं ते माझ्या मुलांनी करेल किंवा करावं, हा आग्रह तर खरंच पालकांनी सुद्धा करू नये. बरोबर. की प्रत्येकाच्या क्षमता वेगळ्या वेगळ्या आहे, परंतु तुम्ही शिक्षणासोबत त्याला त्याचं मानसिकता आणि त्याची शारीरिक क्षमता वाढवा, तो त्याच्या आयुष्यामध्ये सक्सेस होईल. तर आपला हा विषय खूपच छान निघालाय, पण आपण जसं याच्या आधी पण शेअरिंग करत होतो आणि मला तो उपक्रम तुमचा खूपच छान वाटला की आता तुम्ही रिसेंटली एक खूप चांगला उपक्रम घेतायत याच विषयावर.
तर मला सगळ्यांना आणि पालकांनाही सांगायला आवडेल की माझा जो इतक्या वर्षाचा स्टडी आहे त्याला मी अगदी काही मोजक्या शब्दात सांगू ना तर मुलांचं ना कुठेतरी शारीरिक श्रम कमी झालेत, मुलांचा त्या मातीशी कनेक्शन कमी झालेत, कुठेतरी आपण मुलांना खूप असं टेक्नॉलॉजीशी कनेक्ट करतोय. यासाठी कुठेतरी वेगवेगळे जोपर्यंत उपक्रम नाही घेतले जाणार तोपर्यंत मला वाटतं की आपल्याला मुलांनाही मदत नाही करता येणार. आपण आज एखाद्याला फक्त कितीही सांगितलं की बाळा तू हे केलं पाहिजे, पण त्याचे ना सध्या लिसनिंग स्किलच पुअर झालेत, त्याला ऐकूनच नाही घ्यायचं. तर मला त्या उपक्रमाविषयी जाणून घ्यायला आवडेल की आपण जो आता एक नवीन उपक्रम घेतोय ज्याच्यात मला वाटतंय की सगळेजण सहभागी होऊ शकतात, हो. तर त्याच्या मागची तुमची संकल्पना काय होती, कुठून हा विचार आला? आणि मला तर असं वाटतंय की हा उपक्रम फक्त पिसादेवीतच नाही तर अख्ख्या संभाजीनगरमध्येच पहिल्यांदा होतोय असं माझ्या नॉलेजनुसार तरी वाटतंय. आणि हा सतत पण झाला पाहिजे, पण त्याची सुरुवात तुम्ही करतायत. तर मला आवडेल की आपण सगळ्यांना त्याच्याबद्दल जर शेअरिंग केलं तर आणखीन लोक पण त्याचा पार्ट बनू शकतील. मी आत्ताच जे तुम्हाला बोललो की मुलांची बौद्धिक क्षमता चांगली होते, परंतु त्याची शारीरिक आणि मानसिक क्षमता खरंच कमी झाली. आज मी माझ्या मुलांवरतून बघतोय की माझ्या मुलीला सुद्धा चष्मा आहे आणि मुलाला सुद्धा चष्मा आहे, आणि मी आज वयाची 45 कंप्लीट करतो परंतु मला चष्मा नाही, मी तसंही वाचू शकतो. म्हणजे आमच्या लहानपणी जे आम्हाला खेळायला भेटलं, जे मुक्त संचार आम्ही केला, मग ते खाद्य असू द्या आपलं किंवा खेळणं असू द्या, ते आम्हाला मिळालंय. परंतु आपण ह्या चांगल्या शिक्षणाच्या मध्ये आपण मुलांकडे हा जे दुर्लक्ष करत होतो, किंवा मला शाळेत ज्या ज्या समस्या वाटत होत्या की हे कशामुळे होतंय, काय असतं शाळेत एक विशिष्ट टाइम असतो मुलांना, मग तो खेळण्याचा असेल किंवा बाकी शिकवण्याचा असेल, तर त्यामध्ये ते शक्य होत नाही खरं तर. आणि म्हणून मला असं कुठेतरी वाटलं, आणि आमचे काही मित्र आहेत त्यांनी मला सांगितलं की असं असं एक संकल्पना आहे, ते तुम्ही करता का? त्यांनी मला खरं तर हे शाळेसाठी म्हटलं होतं, परंतु मी म्हटलं थोडंसं परत, हे बघा माझं गाव आलं तिथे परत की नाही मला करायचंय, परंतु ते मला आधी माझ्या गावासाठी आणि माझ्या गावातल्या मुलांसाठी करायचं आहे. ते जर आधी करेल तर मी गावात करेल, नंतर मी शाळेवरती करेल. तर मग मी त्यांनी जो तो मला काही त्यांचे जुने फोटोज जुने व्हिडिओज दाखवले की शिवकालीन स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर. तर ती संकल्पना मला खूप छान वाटली. खरं तर आज आमच्या जे गाव आहे माझं पिसा, त्याला खरं तर मोठं मैदान सुद्धा नाही आज, की आपण काय होतं आपण दोष देतोय मुलांना किंवा पालकांना, परंतु हा विचार कधी करतो का आपण की एक गाव आहे एवढं चांगलं मोठं, त्याला एखादं चांगलं मैदान आहे की मुलं खेळतील कुठं? हो, आज खेळायला तर जागा पाहिजे त्यांना, ती नाहीये. त्यांनी ज्यावेळेस ती मला प्रशिक्षणाची संकल्पना सांगितली की असं असं आहे, मी दुसऱ्या मिनिटात म्हणलो हो आपल्याला हे करायचंय. त्यांनी मला सांगितलं की हे प्रशिक्षण विशेषतः मुलींसाठी खूप चांगलं आहे. अहो आजकालच्या मुलींना कोणी जोरात जरी बोललं ना तर ते रडायला लागतात, आणि त्या कसं स्वतःचं संरक्षण करणार? बाकी गोष्टी तर दूरच आहे. आज सगळे पालक, हे बघा प्रत्येकाच्या घरात आज एक मुलगा आहे एक मुलगी आहे, हम दो हमारे दो, आणि ते त्यांच्यासाठी सगळा खर्च करतील, चांगले कपडे आणतील, चांगल्या ठिकाणी शाळा, चांगलं ट्युशन, सगळे हट्ट पुरवतात. परंतु त्यांनी स्वतःचं स्वसंरक्षण कसं करावं, विशेषतः मुलींनी, हे आपल्या समाजात नाही होत या सगळ्या गोष्टी. मग कुठेतरी एखादी वाईट घटना झाली, दुर्घटना झाली, तर त्यावेळेस आपण मग त्या मेणबत्त्या घेऊन फिरतो, त्याचा विरोध करतो, मोर्चे काढतो, आणि हे 2 दिवस असतं, 8 दिवस असतं. एखादी मोठी घटना असेल महिनाभर चालेल आणि त्या घटनेला वेगळा रंग दिला जातोय. पण मला एक सांगा, ही जी सगळी मंडळी आहे जी एखादी दुर्घटना झाली मुलीबाबत तर मेणबत्ती घेऊन चौकात चौकात मोर्चे काढतात, पण ह्या मुलीला जर स्वसंरक्षणाचे धडे दिले तर ती वेळच येणार नाही ना तिच्यावरती. बरोबर. मग हे जे शरद दादा पाटील आहे यांच्याशी मी ज्यावेळेस भेटलो, ते मला म्हटले की सर तुम्ही जर करणार असेल तर 12 दिवसात मुलींना मी ट्रेन करणार आहे. म्हटलं सर कसं शक्य आहे? म्हणे तुम्ही मला एक संधी द्या आणि 12 दिवसात तुम्ही बघा रिझल्ट काय. म्हटलं ओके सर, करायचं आपण. मग आपण आता हे माझ्या गावासाठी पिसादेवीमध्ये 5 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर हे 12 दिवसाचं शिबिर आयोजित केलंय, अगदी निशुल्क. खरं तर या शिबिरासाठी सुद्धा पैसे द्यायला लोक तयार आहेत. म्हटलं नाही, समाजाचं काहीतरी देणं लागतो, आपण ते केलं पाहिजे. आणि त्या शिबिराचं आयोजन केलंय. त्यात ते
शरददादा पाटील जे आहेत त्यांनी पण एक वसाच घेतलेला आहे खरं तर, की शिवकालीन आपल्याकडे खूप आहे हो. छत्रपती शिवाजी महाराज या विषयावरती जर एखादं विद्यापीठ चालू केलं खरंच. आणि त्या सगळ्या गोष्टी आजच्या जर मुलांना सांगितल्या ना, मला नाही वाटत त्यांना कुठलं वेगळं पुस्तक किंवा एक कुठल्या गोष्टी त्यांना सांगूच नका. फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज यावरती. तर त्या काळात जे मुलींना तलवारबाजी शिकवली जायची, दानपट्टा शिकवला जायचा, काठी चालवायला शिकवायचे, ह्या जे अशा अनेक उपक्रम आहेत त्याच्यात ते 10-12 ऍक्टिव्हिटी आहेत पॉम्पलेटमध्ये बघा तुम्ही. तर त्या सगळ्या ऍक्टिव्हिटी ही 12 दिवसात आपण शिकवणार आहेत. आणि शेवटच्या दिवशी मी तुम्हाला सुद्धा आमंत्रित करेल आणि मी आजच्या या मुलाखतीतून सुद्धा सगळ्यांना आवाहन करतो की 12 वर्षाच्या पुढच्या मुलांना, मग तुम्ही 60 वर्षाचे असेल तरी चालेल, तुम्ही सुद्धा सहभागी व्हा आणि या बघा काय असतं. आणि ह्या शिबिरामध्ये स्वसंरक्षण तर होईलच त्यांचं, मुलगा असेल मुलगी असेल, त्याचबरोबर त्यांची शारीरिक क्षमता वाढेल, त्यांची मानसिक क्षमता वाढेल. आणि ह्या दोन गोष्टीत ते फिट झाले एकदा तर तुम्हाला ते पाहिजे ते करायला तयार आहेत. बरोबर आहे. त्यामुळे हे शिबिर खरंच एक मला सुद्धा उत्सुकता लागलेली आहे की 12 दिवसात हे कसं काय शिकवणार आहे. त्यात विशेषतः म्हणजे त्यांनी वेळेवरती सांगितलं मला की मी घोडा सुद्धा घेऊन येतोय आणि घोडेस्वारी सुद्धा आपल्याला त्या मुलांना शिकवायची आहे. आता मला असं खरं तर आता उद्याचा दिवस आहे, उत्सुकता आहे, बघू काय काय होतं. तर मला खरंच सगळ्यांना मनापासून विनंती करायची आहे की जसं सर म्हणत होते ना, शिवकालीन या शब्दात पण एक वेगळीच ताकद आहे. म्हणजे शिवाजी महाराज म्हणलं ना तर मला वाटतं इटसेल्फ ते एक वेगळंच असं रसायन आहे की दुसरं काही आपल्याला ताकद देण्याला मला वाटतं की वेगळं काही करायला नको. त्या नावात त्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप सायन्स आहे, खूप मॅनेजमेंट आहे. आणि जर संरक्षण म्हणलं तर मला वाटतं त्यांच्यापेक्षा आणखीन मोठं आपण सायन्स नाही एक्सपिरियन्स केलं. तर हा व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत पोहोचतोय आणि मला वाटतं की तुम्ही जर हा वेळेत ऐकत असाल तर खरंच एक छान अपॉर्च्युनिटी आहे सगळ्यांकडे. जसं सर म्हणले 12 वर्षाच्या पुढे आणि 5 नोव्हेंबरपासून हा आपल्याला छान प्रवास करता येणार आहे 12 दिवसाचा. आणि एक असे व्यक्तिमत्व ज्यांनी वसाच घेतलाय की बाबा मला ते लोकांपर्यंत पोचवायचं आहे. म्हणजे पुन्हा त्याच्यामध्ये कुठेही प्रोफेशनल अप्रोच नाही आहे, कुठेही कमवायचं माध्यम नाही आहे, अगेन समाजाला देणं ही भावना आहे. तर मला वाटतं की सगळ्यांनी आणि त्यातल्या त्यात महिला वर्गानी आणि स्पेशली मुलींनी आवर्जून यावं. म्हणजे मी सरांशी अशाच जेव्हा थोड्याशा बॅकस्टेज गप्पा मारत होते तर मला आवडलं की अशी एक छोटीशी चैन कशी चालवायची आणि मुली कसं संरक्षण करणार, त्यांच्या बॅगमध्ये ठेवू शकतात. यापेक्षा आणखीन काय पाहिजे ना. कारण बघा जसं जसं आपण जास्त टेक्नॉलॉजीकडे जायला लागलोय ना, आपल्यामधली गुन्हेगारी वृत्ती वाढायला लागली आहे. मी अगदी म्हणेल आपल्यामधलीच, प्रत्येकाकडे एक चांगला आणि वाईट असं दोन्ही कॉम्बिनेशन आहे. पण आपण कशाला खत पाणी देतोय हे खूप महत्वाचं आहे. मग जर आज थोडंसं सराउंडिंग मध्ये वातावरण चांगलं नाहीये तर आपण स्वसंरक्षण हे शिकलंच पाहिजे. म्हणजे तुम्ही तर मला आमंत्रित केलं नसतं तरी मला तर असं ते ऐकूनच वाटायला लागलेलं की आपण कितीही बिझी असेल तरी या गोष्टीसाठी वेळ काढला पाहिजे. तर खरंच इतका सुंदर एक 12 दिवसांचा प्रवास, जिथं मला वाटतं सकाळी 5 ते 7 आणि पुन्हा संध्याकाळी 5 ते 7 अशी वेळ आहे. तुम्ही संभाजीनगरच्या कोणत्याही कोपऱ्यात असाल, मला वाटतं एवढा वेळ तर आपण काढायला हवा. आणि पिसादेवी या ठिकाणी होत आहे. सोबतच तुम्हाला डिटेलही खाली व्हिडिओवर अवेलेबल होत असेल, तिथं तुम्ही नक्कीच संपर्क साधा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही नंतर बघतायत आणि तुम्हाला वाटतंय की आता ही वेळ निघून गेली आहे आणि तुम्ही आम्हाला या मुलाखतीतनं ऐकतायत, तर मला वाटतं की हरकत नाही, असे प्रवास होत राहतील. ही सुरुवात आहे. पण मला वाटतंय की परत ज्यांनी ऐकलंय त्यांनी वाट नको बघायला, तुम्ही नक्कीच याचा पार्ट बना. पण बेसिकली सर मला म्हणजे या संकल्पनेतली जी ताकद आहे ती अशी वाटते की प्रत्येक माणूस जर एवढा जसं आता तुम्ही बोललात की वेगवेगळे ते खेळ म्हणा किंवा काही वेगवेगळ्या विद्या, जसं धनुर्विद्या आहे, म्हणजे आर्चरी पण एक प्रकार असा आहे ना की आज आपल्याला नाही कोणाला जरी नेम मारून दाखवायचा तरी सायकोलॉजी असं म्हणते की आर्चरीमुळे ना फोकस वाढतो, एकाग्रता वाढते तुमची. याची तर खूप मोठी गरज आहे. आणि तो जो कॉन्फिडन्स आहे तो ह्या सगळ्या गोष्टीतनं बिल्ड होणार आहे. तर हे खूप मिसिंग झालंय आजकाल. म्हणजे शिक्षण पद्धतीमुळे म्हणा, जसं तुम्ही म्हणलेत, किंवा मग असे काही सोशल
कार्यक्रम नाही होत आहेत, जे आता मला वाटतं अशा माध्यमातून अजून पुढे व्हावे तुमच्या मार्फत किंवा आणखीन काही वेगवेगळ्या उद्देशाने. पण खरंच म्हणजे मी तुम्हाला अगदी मनापासून थँक्स म्हणेल, कारण मी इतक्या वर्षापासून एज्युकेशन फील्डशी कनेक्टेड आहे, पण मला पण हा उपक्रम खूप छान आणि युनिक वाटतोय. तर नक्कीच माझी रिक्वेस्ट आहे तुमच्या सगळ्यांना की तुम्ही या उपक्रमाचा पार्ट बना आणि पूर्ण कुटुंबच जाना. म्हणजे एक वेगळं तुम्हाला एकमेकांना आणखीन स्ट्रेंथ देता येईल. म्हणजे एक वडील तिथं असतील आणि ते मुलीला कौतुकाने सांगतात, आणि मला ते पण छान वाटलं की मुली अशा म्हणजे काय नऊवारी वगैरे घालून हो. तलवारबाजी करून वगैरे दाखवणार आहेत. तर खरंच म्हणजे आता फक्त त्या कल्पनेला जरी मी विचारात आणलं तरी ते खूप छान वाटतंय. तर आपण मिळून ह्या म्हणजे इव्हेंटला सक्सेसफुल बनवूयात. आणि सर सोबत ह्या सगळं करत असताना तुम्हाला असं कधी असं वाटत नाही का की आपण एवढं करतोय काम आणि अशा सोबत बऱ्याचदा कुठेतरी सराउंडिंग मधनं सपोर्ट नाही मिळाला किंवा चांगलं काम जरी असेल तरी कुठेतरी कोणाचा विरोध होतो, असं असं कधी जाणवलं का? मग तुम्ही ते मात करता? कधीच नाही. हे बघा, तुम्ही जेव्हा जेव्हा चांगलं कामं कराल ना, खूप लोकांच्या मनात आहे या गोष्टी की केलं पाहिजे. ते बघा, एक मी नेहमी माझ्या शाळेतल्या शिक्षकांना सुद्धा एक उदाहरण देतो की जसं आपण पॉपकॉर्न खायला जातो, पहिलं एक पॉपकॉर्न उडतं बघा, आणि नंतर मग बघा पटापट पटापट उडायला लागतं, त्यांनी सगळं पॉपकॉर्न तयार होतं. तर ही माणसाची सायकोलॉजी आहे. कुणीतरी पुढाकार घेणं गरजेचं आहे, आणि तुम्ही जर पुढाकार घेतला तर तुम्हाला सपोर्ट करणारे हजारो लोक, हजारो हात तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे हे अशी कामं करताना खरंच मला सगळ्यांचा सपोर्ट मिळतो. म्हणजे त्याचं एक उदाहरण सांगायचं तर आम्ही मध्यंतरी एक ATH नावाचा ग्रुप तयार केला होता आमच्या मित्रांनी, ज्यामध्ये आम्ही 10-15 जण होतो. आणि काही नाही, आमच्यातला एक मित्र म्हणे की आपल्याला झाडं लावायची पिसादेवीमध्ये. तर आम्ही सगळे तयार झालो. आणि तुम्ही आज जर पिसादेवीला गेले तर गावचा पूल ते जिल्हा परिषद शाळा, तिथे जवळजवळ 2000 झाडं, की जे आज त्याचं वय असेल जवळजवळ 8 ते 9 वर्ष, आणि त्याची उंची झाली असेल 20 ते 25 फूट. करतात सगळेजण, तयार आहे. पुढाकार घेणं गरजेचं आहे, त्यामुळे होतं सगळं. सगळ्यात मला आवडणारी गोष्ट की जेव्हा आपण एखाद्या समाज कार्यासाठी पुढे येतो तर कोणी पण तुम्हाला आतापर्यंत असं खूप अपोज केलंय अशा कोणत्या पण, मला वाटतं की तुमच्याकडे काही मेमरीज नाही आहेत, तर ती त्यातल्या त्यात तुमचा मला वाटतं की प्रवास असाच असणार आहे की जेव्हा आपण कम्प्लीट देतो ना मनापासून, आपला काय असा पर्सनल उद्देश नसतो, तेव्हा आपोआपच आपल्याला अशी साथ मिळते. तर खूपच म्हणजे छान वाटतंय मला तुमच्या आयुष्यावर ज्या काही छोट्या छोट्या घटनांना आम्हाला समजतंय की चॅलेंज येतात, ठीक आहे, नेहमीच पैशाकडे पण बघायचं नसतं. पण आज हे तुम्हाला प्राऊड फील होतच असणार आहे ना की जेव्हा शाळा सुरू करतानाच्या अडचणी आणि आज ज्या लेवलवर शाळा काम करते, किंवा पहिले तुम्ही फक्त सप्ताहाला मदत केली किंवा गावात सुखदुःखासाठी गेलात, आज तुम्ही खूप वेगवेगळ्या कामात खूप सहज जात असाल की एखाद्याला काही मदत असेल कोणत्याही लेवलची, तर तुम्ही ज्या पद्धतीने अचीव केली आहे, मला वाटतं की हा प्रवास खरंच सगळ्यांसाठी इन्स्पायरिंग आहे. आणि यातनं प्रत्येक जण आपला एक खारीचा वाटा नक्कीच निभावू शकतो. आणि आत्ताचा उपक्रम तर मला खरंच खूप छान वाटतोय की खूप वेगळ्या संकल्पनेतनं तो एका चांगल्या मार्गाकडे घेऊन जातोय. जेव्हा पालकांना कळणार आहे की ह्या 12 दिवसाच्या शिबिरामुळे त्याच्यात असणारी भीती निघून गेली आहे, कॉन्फिडन्स वाढलाय, त्याचे पेशन्स वाढलेत, या गोष्टी या सगळ्या ऍक्टिव्हिटी शिवाय शक्य नाहीये. तर खूपच मस्त. आणि मला तुमच्याकडनं खूप आणखीन वेगवेगळ्या विषयांवर जाणून घ्यायला आवडेल, कारण मला जोपर्यंत माहिती आहे तुम्ही जसं शाळेशी कनेक्टेड आहे, सोशल वर्क आहे, किंवा तुमचा एक म्हणजे अशातच मी कुठेतरी मला वाटतं तुमच्या स्टेटसवरच बघण्यात आलं होतं की तुम्हाला जे लोकल दुकानदार आहेत ना त्यांच्याबद्दलची पण एक आपुलकी होती की बाबा आपल्या पिसादेवीत असणाऱ्या लोकांकडनं तुम्ही खरेदी करा, बाजारपेठ डेव्हलप करायची. हा. तर मला म्हणजे छान वाटतं की प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्हाला एक कुठे ना कुठे मीडिएटर बनायला आवडतं. तर आपण पुढच्या एपिसोडवर नक्कीच त्याबद्दल बोलूयात नक्की. की त्यासाठीच्या तुमच्या संकल्पना काय. आज अगदी वेळात वेळ काढून आपण हे छान शेअरिंग केलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.